मला ज्यावेळेस निमंत्रण आलं कारखानदाराचं त्यावेळेस आम्ही प्रथमतः तेलगाव या सुंदरराव सोळंके लोकनेते या कारखान्यावर आम्ही माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके व व्हाईस चेअरमन जयसिंगभाई सोळंके यांच्या उपस्थितीत सर्व युवा शेतकरी संघ समिती शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून समोरासमोर ही चर्चा झाली। त्या चर्चेत काहीच निष्पन्न झालेलं नाही। त्या चर्चेत फक्त ते पहिल्या जो भाव जो आम्ही पहिली उचल 3000 मागत होतो ते 2400च्या पुढे द्यायला तयार नाहीयेत आणि त्यांनी अंतिम सांगितलं होतं की 2700 देऊ पण देऊ करू ह्याच्यावर आम्ही काही ठाम नाहीयेत। आमची पहिली उचल 3000 रुपये हे सर्वांना ठाऊकच आहे, प्रत्येक गावात हे जनजागृती झालेली, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावर ठाम आहेत। कुणीतरी बातमी पेरली आता की मान्य झालं निवास शेतकरी संघर्ष समितीला अंतिम 2700 आणि 2400 भाव, हे काय तुम्ही दिशाभूल करू नका, हे कोणालाही मान्य नाही। आता आमची मोठी चर्चा झाली इथं आणि हे आंदोलन कायम चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही दुसरी बैठक ही माननीय छत्रपती कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन मोहनदादा जगताप यांच्या निवासस्थानी झाली आणि त्या वेळेस सर्व येथील शेतकरी संघटना सर्व नेते उपस्थित होते। त्याही बैठकीत थोडी तरी पॉझिटिव्हिटी दिसली त्या बैठकीत आम्हाला, पण त्यांनी बी 2600 काय पुढच्या ह्याच्यावर आम्ही काय अवलंबून राहिलो नाहीत आणि आता एक बैठक घेतली आम्ही इथं या ठिकाणी सर्वांनी एक घेऊन हे सगळे दिशाभूल केलेली आहे। ह्यांची चालू करा, हे करा, कोणतरी मान्य झालेत की एवढे 2700 अंतिम भाव आहे 2400 पहिली उचल आहे, हे पुढचं काय खरं नाहीये। पहिली उचल जी आहे तीच खरी आहे। त्याच्यामुळे आमचा आजही ठाम मागणी की पहिली उचल 3000च पाहिजे आणि आमचा अंतिम दर 4000 पाहिजे। पण पहिल्या उचलीवर आजही आम्ही देखील ठाम आहे 3000 रुपये। त्याच्यामुळे या बैठकीत काहीच निष्पन्न झालेलं नाही। आता आम्ही वाट बघतो जयमय सहकारी आपलं जयमय शुगरची, त्यांनी आता त्यांचा काय प्रस्ताव येतोय, त्यांनी ह्या दोघांच्या आडून मलिदाला खाऊ नाही शेतकऱ्याच्या नावावर, त्यांनी आता चर्चेला यावं आणि तुमची भूमिका काय ते दाखवून द्या। चर्चेच्या 2 फेऱ्या वेगवेगळ्या कारखान्यांसोबत पार पडल्या। थोडेस चर्चा पुढे गेली आहे असं जरी वाटत असलं तरी कोणतीही गोड बातमी शेतकऱ्यांसाठी नाही आणि दोन्ही चर्चा निष्फळ ठरलेल्या आहेत। प्रथमतः चर्चा आज झाली ती लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी एक बैठक बोलवली। बैठकीत काय झालं हे नंतर पाहूयात, परंतु त्या बैठकीनंतर त्यांनी एक प्रेस रिलीज दिलेली आहे आणि त्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो की हा बंद मागे घेतलेला आहे, अशा प्रकारचा कोणताही विषय झालेला नाही। त्यांनी 2400 रुपये पहिली उचल आणि 2700 रुपये अंतिम दर देऊ अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक त्यांनी आज काढलेले जे उद्या प्रसिद्ध होईल। खरं तर युवा शेतकरी संघर्ष समितीची मागणी काय होती, तुम्ही अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक आधीच काढायला हवं होतं। ते प्रसिद्धी पत्रक तुम्ही काढलं नाही। अनेक बैठका झाल्या, एसडीएम सोबत झाली, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली, रास्ता रोको झाली, त्यावेळेस आता कुठंतरी तुम्ही गुडघ्यावर आलेला आहात आणि तुम्हाला हे प्रसिद्धी पत्रक काढावं लागलेलं आहे। हे वराती मागून घोडे आल्यासारखा प्रकार आहे। त्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समिती तुम्ही दिलेली जो काही प्रसिद्धी पत्रक आहे त्या प्रसिद्धी पत्रकाला अमान्य करते आणि स्वतःच्या मागण्यांवर ठाम राहत आहे। कोयता बंद, ऊस वाहतूक बंद आणि कारखाना बंद या स्वतःच्या दिलेल्या आंदोलनाच्या कॉलवर युवा शेतकरी संघर्ष समिती ठाम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण कुणीही एकतर्फी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकावर विश्वास ठेवू नये। तशा पद्धतीचं आवाहन आम्ही उद्या पोस्टर काढून सुद्धा करू। त्यानंतर लागलीच छत्रपती शुगर्स म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांच्यासोबत बैठक झाली। त्या कारखान्याला उपपदार्थ नाहीयेत अशी बाब त्यांनी समजून सांगितली, ती आम्ही ऐकून घेतली। परंतु जो कारखाना 30 वर्ष 32 वर्ष झालं चालतोय, ज्यांना बाय प्रोडक्ट आहेत, ते 2400 ची पहिली उचल द्यायला तयार होते, परंतु छत्रपती शुगर्सचे त्या पुढेही जाऊन आधी 2500 म्हणाले आणि निघताना 2600 ची पहिली उचल द्यायला ते तयार झाले। परंतु त्यांची आणि लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचा अंतिम भाव 2700च राहील। फक्त पॉझिटिव्ह गोष्ट एक आहे की हे चर्चेमध्ये थोडेसे सकारात्मक दिसत होते। यांचा भाव 2700 जरी असला तरी 2600 ची पहिली उचल देत होते, परंतु हे सगळं जरी पॉझिटिव्ह वाटत असलं हे आपल्या मागण्यांच्या आसपास जाणारं सुद्धा नाही। त्यामुळे आम्ही
छत्रपती शुगरचा प्रस्ताव सुद्धा अमान्य करतो आणि त्यांनी देखील कोणतंही एकतर्फी प्रसिद्धीपत्रक काढलं तर त्या प्रसिद्धीपत्रकाला आम्ही परत अमान्य करतो. त्यामुळे ही जी युवा शेतकरी संघर्ष समिती जी आहे, ज्याची आता बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जो प्रस्ताव कारखान्यांनी दिला होता, ज्यामध्ये त्यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की जे काही वाहनं उभे आहेत ते वाहनं सोडण्यात यावे ज्याच्यामध्ये ऊस आहे. परंतु मला प्रेक्षकांना सांगायचंय की हे वाहनं आम्ही अडवलेले नाहीत, हे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अडवलेले आहेत किंवा त्यांच्या विनंतीवर ते थांबलेले आहेत. त्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समिती अशी कोणतीही बळजबरीची कारवाईचं समर्थन करत नाही आणि आम्ही ते करणार नाही. परंतु आमचा संप मागे होणार नाही. त्या प्रसिद्धीपत्रकाच्या कोणत्याही गोष्टीला, जी गोष्ट आमची नाही त्याची विनंती आमच्यावर करू नका. शेतकऱ्यांना विनंती, एकही वाहन हलता कामा नये, कारखाना चालू होता कामा नये, कोयता चालू होता कामा नये, वाहतूक सुद्धा चालू होता कामा नये. जी प्रसिद्धीपत्रकात लिहिली ती सुद्धा वाहतूक चालू होता कामा